ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तालुक्यातील वळण येथील किरकोळ वादाच्या कारणामधनं दोघा आरोपींनी कृष्णा उर्फ दादा कुलट या तरुणावरती धारधार चाकूने वार करून त्याला जीवे मारल्याची घटना ही 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। घटनेमधील मयत कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट हा 4 एप्रिल रोजी दुपारी 4च्या दरम्यान त्यांच्या काही मित्रांच्या सोबत राहुरी तालुक्यातील वळण येथील अभिनव सहकारी पतसंस्था सोसायटीच्या समोर बसलेले होते। त्यावेळी कृष्णा उर्फ दादा कुलट याचे आरोपी बरोबर काही किरकोळ वाद झाले। यावेळी आरोपी उद्धव खुळे हा तिथे आला आणि त्यानं कृष्णा उर्फ दादा कुलट याच्या पोटात धारधार चाकू खुपसला। तसेच आरोपी किशोर खुळे यानं त्यास ढकलून गंभीर जखमी केले। यावेळी काही तरुणांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तातडीनं राहुरी येथील एका रुग्णालयात आणलं। त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलवण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तातडीनं पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेण्यात आले। घटनेनंतर कृष्णा उर्फ दादा कुलट याचे मित्र आणि नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती। मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नातेवाईक पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बसून राहिले। त्यामुळे पोलीस ठाणे आवार आणि वळण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 5 एप्रिल रोजी नातेवाईकांनी पुन्हा पोलीस ठाण्यात गर्दी केली। अखेर सोमनाथ शंकर कुलट यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये आरोपी उद्धव नंदलाल खुळे आणि किशोर दत्तात्रय खुळे या दोघांवरती मारहाण आणि खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमध्ये आरोपी किशोर खुळे हा पसार झालाय। पोलीस पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव हे करतायत। 4 वाजल्याच्या सुमारास आमचा लहाना भाऊ कृष्णा शंकर कुलट हा गावात बसेल असताना उद्धव खुळे आणि किशोर खुळे यांनी तिथे येऊन त्यांचे वाद झाले। त्या वादातून त्यांनी त्याच्यावर चाकू आणि हाताने लाथाबुक्क्यांनी मारा देऊन त्याला गंभीर जखमी करून केले होते। आम्हाला ही बातमी कळता आम्ही त्याला राहुरी येथे हॉस्पिटलमध्ये नेले। तिथून विळद येथे नेले। विळदला नेले असता त्याला मृत घोषित केले। या गुन्ह्यामधील उद्धव खुळे याला अटक झालेली आहे, परंतु एक आरोपी अजूनही फरार आहे। त्याला ताब्यात घ्यावे लवकरात लवकर। फरार आरोपी किशोर दत्तात्रय खुळे। पोलीस प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की त्याला तात्काळ अटक करावी आणि योग्य ती त्यांना शिक्षा द्यावी। काल 4 तारखेला आमचा मित्र दादा कुलट याची काही लोकांनी निर्गुण हत्या केली। त्या हत्येमधील म्हणजे गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी समोर आलेले आहे। त्या 2 आरोपींवर आता पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामधील एक आरोपी कालच अटक झालेला आहे व एक आरोपी फरार आहे। तर एक आरोपीला लवकरात लवकर प्रशासनाने अटक करावी, पोलीस प्रशासनाने, आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। योग्य ती त्याच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे आम्हाला। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी।